दादा, मला मदत कराल का? सिद्धू भाऊंनी आता मला ओळखलं ना, तर आता संपलं. काय आलं? दादा, मला यावर काय लिहिलं ते वाचून दाखवता का मला? हां द्या ना द्या ना द्या. हां ही जी पहिली गोळी आहे ना, ती सकाळच्या ब्रेकफास्ट नंतर घ्या. दुसरी जेवणानंतर आणि तिसरी जर जास्त दुखत असेल तरच घ्या, नाही तर नको. म्हणजे इथून अरे गेली कुठे ती बाई? विश्वा, अरे काय झालंय तुला? जानूमुळे याआधी तुझा देवदास झाला होता, सुधारला होतास तू, मग परत काय दुःख आलं रे तुला? काय अवस्था करून घेतलीस रे तू स्वतःची? जानूच्या दुःखापुढे माझं दुःख काहीच नाही रे भावा. आपल्या जानूला आपण वाचवायला हवं. बसली आहे ती जयंत कानिटकरच्या जाळ्यात. ओळखतो मी त्याला, खूप चांगलं ओळखतो. जानूच्या बाबतीत काय केलं त्यांनी हे नाही माहिती मला, पण हां, त्याने खूप मोठा गुन्हा केला आहे हे मला माहिती. कोणता? त्या दिवशी झोपते म्हणून घरी तुम्ही आला होता. मला सगळं कळलं. दादा, मला माफ करा हो. मी पाया पडते तुमच्या, पण मला पोलीसमध्ये नका देऊ. मी हे सगळं केलं ना या मुलाच्या जीवासाठी केलं. मला पैशाची खूप गरज होती आणि त्या मॅडम म्हणाल्या की मी पैसे देईन म्हणून. मी जे बोलते ते खरं बोलतेय. माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तुमचं काय करायचं ते मी बघीनच, पण त्याआधी तुम्ही माझ्या घरी येणार आणि सगळ्यांसमोर सत्य सांगणार. निलांबारी वहिनी तुम्हाला पैसे दिले आणि त्या बदल्यात तुम्ही खोटं बाकीचं सांगितलं, हे सगळं सांगायचं आहे. आणि हे जर तुम्ही सांगितलं नाहीत ना, तर गाठ या सिद्धिराज गाडे पडलाशी. काय करू? करू का जयंत सरांना मेसेज? नाही, नको. असं सारखं मेसेज करणं पण बरोबर नाही दिसणार. पण मला बोलायचं आहे जयंत सरांशी. जाऊ दे, करतेच मेसेज. पण जर का मी त्यांना डेस्परेट वाटले तर? नको नको नको. पण मला खरंच मनापासून जयंत सरांशी बोलावंसं वाटतंय. काय करू? काही इंटिरियर डिझायनर्सचे नंबर्स पाठवत आहे. तुम्हाला घर आवडलं नाही ना, म्हणून मी डिसाईड केलं आहे की पूर्ण घर तुमच्या चॉईसप्रमाणे रिडेकोरेट करायचं. जयंत सरांचे मेसेज? एवढे काय मेसेज पाठवतायत हे? आणि कोणाचे नंबर्स आहेत हे? इंटिरियर डिझायनर्सचे नंबर? किती विचार करतात हे माझा. थँक्यू सो मच सर. किती विचार करता तुम्ही माझ्या मनाचा. यू आर द बेस्ट पर्सन इन द होल वर्ल्ड.
तुझ्यासाठी मी काही करू शकतो जानू. आता इथल्या आपल्या सगळ्या जुन्या आठवणी पुसल्या जातील तुझ्याच नुसार. दादा असं करू नका. तुम्ही मला सगळ्यांसमोर घेऊन गेलात ना तर ते मला पोलीसमध्ये देतील हो. माझ्या पोराचं वाटोळं होईल हो. अहो, या जगात आहे ना त्याला माझ्याशिवाय कोणी नाहीये बघा. अहो मॅडम, बंद करा तुमची ऍक्टिंग. माझ्यावर काही परिणाम होणार नाही त्याचा. दादा पाय वगैरे पाडायची गरज नाहीये. तुम्हाला काही माहित नाही हो दादा. मी सांगते ते ऐका. अहो मी पुण्यामध्ये आले होते पिक्चर आणि नाटकामध्ये काम करायला. एका मुलाने मला फसवलं. मग मी पोटोशी राहिली. पोटा पाण्यासाठी जे काम मिळेल ते करते मी. मला तुम्हाला फसवायचं नव्हतं. विश्वास ठेवा माझ्यावर. एक टाइम माफ करा. मुलाकडे बघून सोडून द्या. एकीकडे मुलासाठी जगताय असं म्हणताय तुम्ही आणि दुसरीकडे एका आईच्या बाळाला पाळायचा प्रयत्न करता तुम्ही. अहो असे किती पैसे मिळाले होते तुम्हाला? जन्मालाही न आलेल्या बाळाबद्दल असं काही बोलताना त्याला मारण्याचा प्रयत्न करताना काही वाटत नाही तुम्हाला? वाटतं ना साहेब, खूप लाज वाटली. आणि हे पोट आहे ना, पोट खूप वाईट असतं बघा. माझी मी कशी पण जगेन, पण मला आहे ना माझ्या पोरावर उपचार करायचे होते ना. मी यापुढे असं काही करणार नाही. पण मला सगळ्यांसमोर यायला लावू नका. मला पैसे देणारी बाई आहे ना, ती डेंजर आहे. ती मला आणि माझ्या लेकाला सोडणार नाही हो. ऐका ऐका प्लीज, तुम्ही रडू नका. पण मला एक गोष्टीची खात्री पाहिजे की इथून पुढे तुम्ही कुठलेही हे काळे धंदे जे करता ना ते करणार नाही आहात. शपथ साहेब, मी इथून पुढं कधीच चुकीचं काहीच करणार नाही. हे बघा, तुमच्या मुलाला काही होणार नाही ही जबाबदारी माझी. पण त्या बदल्यात तुम्ही घरी येऊन सगळं खरं खरं सांगायचं. येईन मी. हॅलो आई, मंदिरात तुला ज्या बाईने धक्का दिला ती बाई कोण आहे हे सापडलंय. त्वरित तात्काळ ताबडतोब तिला घरी घेऊन येतो. काय? कोण आहे ते? सिद्धू, म्हणजे आपल्याला जसं वाटत होतं तसंच काहीतरी आहे ना? आई ऐक ना, ऐक. आता काय मी तुला सगळं सांगत नाही, पण हो, भावनाला आता काही सांगू नकोस. जे काय ते घरी येऊनच बघू. ठीक आहे. चला. माझा मुलगा. हे बघा, मी बोललो ना तुमच्या मुलाला काही होणार नाही. आणि मी तुमची मदत करावी अशी जर तुमची इच्छा असेल ना तर तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत यावं लागेल. अहो मॅडम, कुठे चाललात तुम्ही? मुलाचा BP लो झालाय तुमच्या. तुम्ही आज चला लगेच. दादा तुम्ही बघताय ना मी कशात अडकलीये. दया करा, मला माझ्या पोराबरोबर राहू दे. मी सकाळी येईन ना, खरंच येईन सकाळी. ठीक आहे, तू आता थांब त्याच्याबरोबर. पण जर तू उद्या पलटलीस ना तर मी काय, देव सुद्धा तुला माफ नाही करणार. असं काही होणार नाही. मी घरी येईन, सगळं खरं सांगेन. पण आता मला जाऊ द्या. माझ्यावर विश्वास ठेवा.